नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपण इयत्ता 5वी शिष्यवृत्ती विषय इंग्रजी या विषयातील अत्यंत महत्त्वाचा असणारा टॉपिक लेटर्स ऑफ द अल्फाबेट या लेटर्स ऑफ द अल्फाबेट या टॉपिक मध्ये पहिला जो बीट होता, पहिला जो प्रकार होता तो म्हणजे असोसिएटिंग द नेम ऑफ अ लेटर विथ इट्स साऊंड हा प्रकार आपण अत्यंत बारकाईने अभ्यासला। आता त्याच लेटर्सचं जे पासून जे फॉर्मेशन होतं शब्दांचं, त्या फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युजिंग गिवन अल्फाबेट्स या उपगणकाविषयी आपण माहिती पाहणार आहोत। तर त्यासाठी प्रथमतः या टॉपिक मध्ये जो सब युनिट आहे तो आपण लिहून घ्यायचा आहे, फॉर्मेशन ऑफ words using given alphabets look at this title, the formation of words using given alphabets म्हणजे या फॉर्मेशन म्हणजे काय, निर्मिती ऑफ म्हणजे ची, वर्ड्स म्हणजे शब्द, युजिंग म्हणजे वापरून, गिवन म्हणजे दिलेले मुळाक्षरे वापरून शब्दाची निर्मिती कशा पद्धतीने करायचं याविषयी माहिती पाहूया। तर प्रथमतः आपल्याला माहिती आहे की लेटर या अल्फाबेट्स मध्ये एकूण लेटर किती आहेत, तर 26 लेटर्स आहेत। त्या 26 लेटर्स मध्ये 5 वॉवेल्स आहेत आणि 21 कॉन्सोनंट्स आहेत। हे आपल्याला बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे। आणि मग या प्रत्येक अक्षरापासून त्या अक्षरांच्या समूहापासून कशा पद्धतीने शब्द निर्मिती होते हेही आपण माहिती जाणलेली आहे। तर मग नेमकं वर्ड्स म्हणजे काय, तर वर्ड्स म्हणजे एक ग्रुप ऑफ मीनिंगफुल लेटर्स इज कॉल्ड ॲज वर्ड। ही झाली शब्दाची व्याख्या। मग प्रत्यक्षात आपण जेव्हा याविषयी अभ्यासतो अशाविषयी लेटर्स जे आहेत त्या लेटर पासून वर्ड्स जे फॉर्मेशन होतं, कशा पद्धतीने मीनिंगफुल वर्ड आपण लेटर पासून बनवतो, त्यावेळेस नेमके कोणत्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। तर त्यावेळेस आपल्याला लेटर्स माहिती असणं गरजेचे आहे। तर फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युजिंग गिवन अल्फाबेट्स यामध्ये या उपघटकावरती विचारला जाणारा अत्यंत महत्त्वाचा उपप्रकार म्हणजे तोच आहे जो आपण फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युजिंग गिवन अल्फाबेट्स म्हणतो। तर यावरती कशा पद्धतीने मग प्रश्न फ्रेम केले जातात, कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात याविषयी आपण माहिती दिली आहे। तर प्रथमतः पाहता कशा पद्धतीने आपण साधारणतः क्वेश्चन 1 मध्ये complete the words by using correct letters। पहा correct letters, complete the words by using correct letters। तर पहा साधारणतः आपण इथं काही तुम्हाला मी शब्द देणार आहे, त्याच्यामध्ये काही मिसिंग लेटर्स असतील, तर ते मिसिंग लेटर योग्य असणारे मिसिंग लेटर तिथं भरायचं आहे आणि मग दिलेलं जे सर्कल्स असतात 4 सर्कल, त्याच्यापैकी योग्य सर्कल त्या क्रमांकाचा आपल्याला डार्क करायचा आहे। तर आता हा शब्द आहे डॅश डॅश। तर या मिसिंग लेटर इथं आपल्याला या दिलेल्या पर्यायातून फाइंड आउट करायचं आहे। तर ऑप्शन ए आहे बी, ऑप्शन बी आहे ओ, ऑप्शन सी आहे डी आणि ऑप्शन डी आहे नन ऑफ दीज। तर नन ऑफ दीज म्हणजे यापैकी नाही। दुसरा प्रश्न आहे ब्युटिफुल। हा ऍक्च्युअली त्याचं प्रोनाउन्सिएशन मी केलेलं आहे, त्यामुळे हा प्रश्न आपण रद्द करूया। तर दुसरा मिसिंग लेटर असणारा शब्द आपल्याला फाइंड आउट करायचा आहे।
तर यासाठी आपल्याला चार सर्कल आहेत आणि यासाठी चार सर्कल आहेत. पहा, complete the words by using correct letters. Complete the words by using correct letters. या ठिकाणी ऑप्शन ए आहे, बी, ऑप्शन डी, ऑप्शन ए प्लस बी हे लेटर बेसिक लेटर आपण मध्ये टाकलं तर मीनिंगफुल वर्ड फ्रेम होत नाही, बनत नाही. त्यानंतर दुसरा आपण पर्याय चेक करूया, डी टाकल्यानंतर ही मीनिंगफुल वर्ड चेक होत नाही. त्यांना प्लीज म्हणजे यापैकी नाही, परंतु आपण ओ हा लेटर इथे लिहिल्यानंतर आपल्याला मीनिंगफुल वर्ड्स मिळतो, तो म्हणजे पी ओ पी आणि पीपल. म्हणजे ऑप्शन बी हे राईट आन्सर आहे. म्हणजे ओ हे दुसऱ्या किंवा बी हे दुसऱ्या क्रमांकाला आहे, म्हणून दुसऱ्या क्रमांकाचं सर्कल आपण काय करायचं, डार्क करायचं. ओके, अशा पद्धतीनं मिसिंग लेटर कोणता आहे तर पी ई ओ पी एल ई, मिसिंग लेटर ओ. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा शब्द आहे जी ए. आपण डी टाकल्यानंतर मीनिंगफुल शब्द होत नाही, ओ ही टाकल्यानंतर होत नाही आणि पी ही टाकल्यानंतर होत नाही. पण आर जेव्हा आपण लिहितो जी ए आर डी एन गार्डन, म्हणजे जी ए आर डी एन गार्डन म्हणजे बगीचा, तर हा मीनिंगफुल वर्ड आपल्याला मिळतो. म्हणजे ऑप्शन ए हे आपलं योग्य उत्तर आहे. म्हणून आपण फर्स्ट नंबरचं सर्कल जे आहे ते काय करायचं आहे, डार्क करायचं आहे. फर्स्ट नंबरचं सर्कल काय करायचं आहे, डार्क करायचं आहे. तर अशा पद्धतीनं या फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युजिंग गिवन अल्फाबेट्स यावरती अशा पद्धतीचा प्रश्न प्रकार विचारला जाऊ शकतो. म्हणून आपण आपल्याला जितकी जास्तीत जास्त वर्ड्स आपल्याला पाठ असतील, व्होकॅब्युलरी आपली जितकी जास्त असेल, शब्द पाठांतर आपलं जितकं जास्त असेल तितकं या बीटला म्हणजे या प्रकाराला अतिशय महत्त्वपूर्णता आहे. म्हणून हा प्रकार समजण्यासाठी जास्तीत जास्त शब्द पाठ करा. त्यानंतर दुसराही प्रकार या फॉर्मेशन ऑफ वर्ड्स गिवन युजिंग गिवन अल्फाबेट्स यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो म्हणजे कसा, हे पाहण्यासाठी इथं पहा. तर दुसऱ्या कोणत्या प्रकारचा प्रश्न यावरती विचारला जाऊ शकतो तर पहा, क्वेश्चन नंबर 2 साधारणतः लक्षात घ्या. राईट डाऊन द नेम्स ऑफ कलर. राईट डाऊन द नेम्स of colors. Write down the names of colors. Names of colors by rearranging the letters. By rearranging the letters. तर एक तुम्हाला इथं बॉक्स मध्ये काही लेटर्स दिले जातील. तर त्या लेटर्सला आपल्याला रिअरेंजमेंट करायचं म्हणजे त्यांची पुनर्मांडणी करायची आहे दिलेल्या लेटर्सची. आणि मग त्या पुनर्मांडणीनंतर आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द मिळतो. आणि जो शब्द आहे की तो कलर्सचं नाव असणार आहे, त्याला कलर्स असणार आहे. तो एक प्रकारचा काय असणार आहे, कलर्स असणार आहे, कलर असणार आहे. म्हणून या अक्षरांना आपल्याला रिअरेंजमेंट करायचे. एन ई जी ई आर. तर हा शब्द आहे. राईट डाऊन द नेम्स ऑफ कलर्स बाय रिअरेंजिंग द लेटर्स. तर त्यामध्ये ह्या दिलेल्या बॉक्स मधील शब्दांची पुनर्मांडणी करायची आहे, व्यवस्थित रिअरेंजमेंट करायचं. राईट डाऊन म्हणजे लिहून काढा. नेम्स ऑफ कलर्स म्हणजे रंगाचं नाव, बाय रिअरेंजिंग म्हणजे पुनर्मांडणी करून, द लेटर्स अक्षरांची पुनर्मांडणी करून रंगाचं नाव तुम्हाला लिहून काढायचं आहे. तर या दिलेल्या पर्यायामध्ये ते रिअरेंजमेंट केल्यानंतर जे रंगाचं नाव मिळतं ते पर्याय असेल तर आपल्याला त्या पर्यायाचा सर्कल आपल्याला डार्क करायचा आहे. तर पहिला आहे ए आहे, जी
हा शब्द आहे, हे अरेंजमेंट केल्यानंतर येतो का पाहायचं चेक करून. नंतर बी आहे, जी आर डबल एन हे येतं का पर्याय बघायचं चेक करून, या ठिकाणी रिअरेंजमेंट करून. त्यानंतर हा शब्द येतो का पाहायचा. नंतर ऑप्शन बी आहे, नन ऑफ दीज, नन ऑफ दीज म्हणजे यापैकी नाही. तर पहा आपण या शब्दांची रिअरेंजमेंट करूया. फर्स्ट लेटर आपण हे घेऊया जी, त्यानंतर आर ड ई, नंतर आणखी ई दिसते आणि मग एन, म्हणजे जी आर डबल ई एन, जी आर डबल ई एन हे रंगाचं नाव आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजेच आपल्याला जो प्रश्न केलेला आहे तो प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडलं आहे. हे जे रिअरेंजमेंट आहे आपली पर्यायापैकी आहे का नाही त्याचं शोधायचं आहे. तर या ठिकाणी ग्रे जी आणि वाय हे नाही आहे, जी आर डबल एन म्हणजेच ग्रीन हा पर्याय आपल्याला आपण रिअरेंजमेंट केल्यानंतर सापडतोय. कारण सी पण एच पण नाही, नन ऑफ दीज पैकी म्हणण्यापेक्षा कारण यामध्ये दुसरा पर्याय जो आहे बी ऑप्शन ते आहे. म्हणून आपण दुसऱ्या क्रमांकाचं सर्कल काय करायचं आहे, डार्क करायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला या फॉर्मेशन ऑफ वर्ड्स यूजिंग गिवन अल्फाबेट्स यावरती दुसरा या पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. यासाठी बारकाईने दिलेला हा प्रश्न लिहून काढायचा आहे आणि ते प्रश्न अगदी समजून घ्यायचा आहे. त्यानंतर आता शेवटचा प्रकार तुम्हाला समजावून सांगणार आहे या प्रश्नावरती. असा प्रश्न या उपघटकावरती आणि या उपघटकावरती तिसरा प्रकार आहे जो प्रश्न विचारला जाऊ शकतो तो म्हणजे कोणता आहे ते लिहून घ्यायचं आहे. तिसरा प्रकार शेवटचा प्रकार आहे जे की तुमच्या इंग्रजी पेपर मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. पिक अप द फर्स्ट अल्फाबेट. त्याला तिसरा प्रकार म्हणजे आपण तिसरा प्रश्न पिक अप द फर्स्ट अल्फाबेट. पिक अप द फर्स्ट अल्फाबेट. First alphabet. Pick up the first alphabet of each word. Pick up the first alphabet of each word. Each word. To form a new word. And choose correct option. प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे. choose correct option. आता पहा pick up the first alphabet of each word. इथे काही शब्द दिले जातील, त्या शब्दातला पहिला अक्षर आपल्याला उचलायचा आहे आणि त्या पहिल्या अक्षरापासून येणाऱ्या प्रत्येक पहिल्या अक्षरापासून येणाऱ्या प्रत्येक पहिल्या अक्षरावर सिरियली लावायचे आणि मग एक अर्थपूर्ण शब्द तयार होईल. तर पहिला शब्द आहे पहा, पहिला शब्द आहे लॉयन, LION. नंतर दुसरा शब्द आहे ऑल, OWL, ऑल. त्यानंतर तिसरा शब्द आहे टेबल. त्यानंतर चौथा शब्द आहे अम्ब्रेला, UMBRELLA. आणि शेवटचा म्हणजे पाचवा शब्द आहे सन, SUN, सन. आता पहा यामध्ये आपल्याला काय मिळाले, पिक अप द फर्स्ट अल्फाबेट ऑफ ईच वर्ड. म्हणजे दिलेल्या प्रत्येक शब्दामधला पहिलं अल्फाबेट आपल्याला काय करायचं, उचलायचं आहे आणि त्यापासून टू फॉर्म ए न्यू वर्ड, नवीन शब्द तयार करायचा आहे. मग त्या संदर्भात आणि चूज करेक्ट ऑप्शन म्हणजे ते आपण अल्फाबेट, प्रत्येक अल्फाबेट उचलल्यानंतर एक वर्ड तयार होतो. पहिल्या प्रत्येक शब्दाचा एक अल्फाबेट उचललं की एक वर्ड तयार होतो आणि त्या वर्डशी मॅच होणारे ऑप्शन्स आपल्याला फाइंड आउट करायचे. तर पहिल्यांदा आपण काय करूया, जो शब्द आहे त्या शब्दापासून एक शब्द आपण तयार घेऊया, प्रत्येक अक्षर घेऊया. पहिल्या लॉयन, या लॉयनचं यल हा शब्द आपण घेतला आहे.
त्यानंतर ऑल या शब्दामधला दुसरं जो लेटर आहे तो म्हणजे ओ, तोही आपण घेतलं. त्यानंतर टी, टी हे टेबल या वर्डचं पहिलं अक्षर घेतलं आपण टी. त्यानंतर अम्ब्रेला हा शब्द आहे, त्या अम्ब्रेला शब्दातला यू हे आपण फर्स्ट लेटर आपण इथे उचललं ठेवलेलं आहे. तर शेवट आहे यस. म्हणजेच आपल्याला एक वर्ड फ्रेम मिळालेला आहे बघा. फॉर्मेशन ऑफ वर्ड कुठलं झालेलं आहे? लोटस. लोटस इज द नेम ऑफ फ्लावर. कशाचं नाव आहे? फुलाचं नाव आहे. मग आता इथं या प्रश्नाशी निगडीत काही प्रश्न असतील म्हणजे ऑप्शन्स असतील, ते ऑप्शन्स आपल्याला याच्याशी निगडीत आहेत का नाही चेक करायचं. तर फर्स्ट ऑप्शन आहे नॅशनल फ्लावर. नॅशनल फ्लावर, नॅशनल फ्लावर, नॅशनल फ्लावर. बी, ये म्हणूया आता बी आहे नॅशनल फ्रूट. नॅशनल फ्रूट, नॅशनल फ्रूट, नॅशनल फ्रूट. सी आहे नॅशनल गेम. नॅशनल गेम. आणि डी आहे नन ऑफ दीज. नन ऑफ दीज, नन ऑफ दीज. आणि इथं चार सर्कल जे आहेत ते या प्रश्नाशी रिलेटेड आहेत. मग लोटस इज अ वर्ड which from the flower family. That's why here the option A म्हणजे ऑप्शन ए जो आहे तो आहे नॅशनल फ्लावर म्हणजे कमळ जे आहे ते आपल्या देशाचं राष्ट्रीय फूल आहे. म्हणजेच ऑप्शन ए येतं. कारण नॅशनल फ्रूट म्हटलं की ते फळ आहे, लोटस हे फळ नाही. नॅशनल गेम म्हणजे तो खेळ आहे, लोटस हा खेळ प्रकार नाही. आणि नन ऑफ दीज म्हणजे यापैकी नाही, परंतु यापैकी उत्तर मिळालेलं आहे आपल्याला पहिल्याच ऑप्शन मध्ये, ते म्हणजे नॅशनल फ्लावर. कारण लोटस हे फुलाचं नाव आहे म्हणून नॅशनल फ्रूट हे पहिलं ऑप्शन म्हणजे फर्स्ट सर्कल आपल्याला त्यासाठी डार्क करावं लागेल, जेणेकरून याचं उत्तर आपल्याला इथं मिळालेलं आहे आणि मार्क्स आपल्याला मिळतील. अशा पद्धतीनं या तीन प्रश्न प्रकारामधून तुम्हाला कशा पद्धतीने या फॉर्मेशन ऑफ वर्ड्स यूजिंग गिवन अल्फाबेट्स यावरती प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला सांगितलेलं आहे. यावरती जो स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये तुमच्या पुस्तकामध्ये एक्सरसाइज जो दिलेला आहे या तीन प्रश्न प्रकारावरती तो तुम्ही बारकाईने सॉल्व्ह करायचा आहे. आणि अडचण असेल तर तो ग्रुपवरती प्रश्न मला सेंड करायचा आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.